हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे 12वी नंतर पुढे काय, किंवा या व्हिडिओचं नाव आहे 12वी नंतर फार्मसीच का. कारण आत्ता ॲकॅडमिक इयर 2019-20 संपलेले, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या आहे आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आत्ता प्रश्न पडलेला आहे की 12वीनंतर पुढे काय करायचं. भरपूर कोर्सेस आहेत, विद्यार्थ्यांनी त्याची माहिती घेतलेली आहे. त्या आपल्याला कोणत्या कोर्सला जायचं आहे. काही विद्यार्थ्यांना जम्बलिंग आहे. काही विद्यार्थी असं ठरवतात की काही ॲडमिशन सगळे इकडे घेत आहेत, आपण इकडे घेऊ. तर एक कोर्स आहे, सध्या त्याच्याकडे भरपूर लोक विद्यार्थी ॲडमिशन घेतात. तो सध्या 12वीनंतर भरपूर विद्यार्थी फार्मसीला ॲडमिशन घेण्याचं प्रमाण सध्या भरपूर आहे. काही विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की फार्मसी का करायचं, कारण सर्व घेत आहेत म्हणून आपण घेतो. आज मी तुम्हाला फार महत्त्वाची माहिती सांगणार आहे. 12वीनंतर हे विद्यार्थी फार्मसीलाच काय ॲडमिशन घेतात आणि 12वीनंतर फार्मसीच का केलं पाहिजेत आणि त्याला स्कोप किती आहे, हे आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी मित्रांनो, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ संपल्यानंतर, हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. 12वीनंतर फार्मसीच का, तर या फार्मसीमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत ते आपण प्रथम पाहू. 12वीनंतर तुम्हाला फार्मसीसाठी 2 कोर्सेस आहेत. एक आहे डी फार्म आणि दुसरा आहे बी फार्म. डी फार्मसी हा कोर्स डिप्लोमा कोर्स आहे 2 वर्षासाठी. ज्यांना आपला व्यवसाय चालू करायचा आहे आणि थोडक्यात शिक्षण पूर्ण डिप्लोमा करायचा आहे, त्यांना नोकरी करायची आहे हॉस्पिटल्समध्ये किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, अशा ठिकाणी तुम्हाला डी फार्मसी कोर्स हा 2 वर्षामध्ये पूर्ण करून तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा नोकरी त्या पद्धतीने करू शकता. दुसरा आहे तो बी फार्मसी. हा सुद्धा 12वीनंतरचा कोर्स आहे. हा डिग्री कोर्स आहे. तर हा कोर्स तुम्हाला 4 वर्षासाठी करायचा आहे. तर ह्या डिग्री कोर्स झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय करू शकता. त्या पद्धतीने आम्ही पुढं सांगणारच आहोत. तर हे दोन्ही कोर्स आहेत. एक आहे डिप्लोमा, डी फार्मसी 2 वर्षाचा. बी फार्म हा डिग्री कोर्स आहे, हा 4 वर्षाचा आहे. आणि तिसरा जे खाली दिलेला आहे एम फार्म हे मास्टर फार्मसी कोर्स आहे. हा बी फार्म झाल्यानंतर तुम्हाला करायचा आहे. जसे वरती दिलेले डी फार्म आणि बी फार्म, हा डिप्लोमा फार्मसी डी फार्मसी, याच्यानंतर तुम्हाला बी फार्मला सुद्धा ॲडमिशन घेता येतं. डी फार्म झाल्यानंतर तुम्हाला चांगले मार्क पडल्यानंतर तुम्ही डायरेक्ट बी फार्मच्या सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकता. ही थोडक्यात माहिती झाली. रजिस्टर फार्मासिस्ट म्हणजे काय? रजिस्टर फार्मासिस्ट हे होण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन हे डी फार्मसी लागतं. आपण आत्ताच पाहिले की डी फार्म, बी फार्म ही दोन्ही कोर्स आहे. रजिस्टर फार्मासिस्ट हे दोन्हीमधून, डी फार्ममधून पण होतं आणि बी फार्ममधून पण होतं. हे रजिस्टर फार्मासिस्टला मिनिमम क्वालिफिकेशन डी फार्मसी आहे. ज्या कॉलेजमधून तुम्ही फार्मसी डी फार्म किंवा बी फार्म केलेलं आहे त्याला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCIची मान्यता असल्यानंतर, तुमचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे तुमचे ट्रेनिंग्स आणि सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्टेट फार्मसी काउन्सिलला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून नोंद होते आणि तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला घरी येतं आणि तुम्ही रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून होता. हे रजिस्टर फार्मसिस्ट असणं आवश्यक आहे, कारण पुढं तुम्हाला नोकरीसाठी किंवा बिझनेससाठी रजिस्टर फार्मसिस्ट असायला हवे. आता सर्वांना फार्मसी लक्षात आलं असेल की फार्मसी, डी फार्म, बी फार्म हे 12वीनंतर, आणि पुढं तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर एम फार्म करू शकता बी फार्मसीनंतर. तर हे फार्मसी केल्यानंतर, आता पूर्ण फार्मसीविषयी झालं, त्या डी फार्म, बी फार्म, एम फार्म सर्व गोष्टीसाठी जो स्कोप आहे तो काय आहे? फार्मसी केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय दोन्हीही करू शकता. बरेचसे कोर्स असतात की ज्यामध्ये फक्त नोकरी करू शकतो किंवा व्यवसाय करू शकतो, पण हा असा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही नोकरीही करू शकता आणि किंवा व्यवसायही करू शकता. दोन्ही ठिकाणी तुम्हाला संधी आहेत. तुमची आवड नोकरीमध्ये असेल तर तुम्ही नोकरी करू शकता, तुमची आवड व्यवसायात असेल तर व्यवसाय करू शकता. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्हाला काम करण्याची संधी आहे. आपण पुढे पाहणार आहोत की नोकरीच्या संधी किती आहेत, व्यवसायाच्या संधी किती आहेत, हे पुढं पाहणार आहोत. आता आपण पाहू नोकरी, जॉब्स आपण म्हणतो त्याला.
तर जॉब म्हटलं की दोन प्रकारचे आले, एक आला गव्हर्मेंट जॉब आणि दुसरा आला प्रायव्हेट जॉब. आता या फार्मसी झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी संधी आहेत आपल्याला, म्हणजे गव्हर्मेंट जॉब्स पण आहेत आणि प्रायव्हेट जॉब्स पण आहेत. बऱ्याच वेळा काही ज्या कोर्सेस असतात त्या ठिकाणी तुम्हाला फक्त गव्हर्मेंट जॉब्स असतात, प्रायव्हेट जॉब नसतात, त्यामुळे लिमिटेड जॉब असतात, त्यामुळे त्या वॅकन्सी जर भरल्या तर आपल्याला जॉब्स मिळत नाहीत आणि आपण घरी बसतो. पण तसं या कोर्समध्ये नाही आहे. पहिलीच पॉझिटिव्ह गोष्ट की या जॉबमध्ये गव्हर्मेंटही जॉब आहेत आणि प्रायव्हेट जॉबही आहेत. तर दोन्ही गोष्टी असल्यामुळं विद्यार्थ्यांना स्कोप भरपूर आहे की जॉबमध्ये. आता पहिला पाहू आपण की कुठं जॉब आहे ती. पहिला आहे हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल्स कोणते? सर्व प्रकारचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स. जे हॉस्पिटल्स आहे तुम्ही पाहता, हॉस्पिटल ही छोट्या खेडेगावापासून ते मोठ्या शहरापर्यंत हॉस्पिटल्स असतात आणि त्यामध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल दोन्ही असतात. तर मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला की हे हॉस्पिटलमध्ये जे जॉब आहे हा कुठं आहे. सर्व प्रकारचे प्रायव्हेट हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल म्हणजेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, नगरपालिका, महानगरपालिका ठिकाणी असलेले रुग्णालय, या सर्व ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये फार्मसिस्टला जॉब आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तो काय जॉब करतो? ॲज अ फार्मसिस्ट अँड डिस्पेन्सर म्हणून त्या ठिकाणी जॉब असतो. आणि जशा पद्धतीने हॉस्पिटल्स असते मोठे तशा ठिकाणी त्या ठिकाणी विद्यार्थ्याला वॅकन्सी असतात. दुसरा महत्त्वाचा स्कोप म्हणजे तुमचा जो जॉब आहे तो फार्मास्युटिकल इंडस्ट्री, जे औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, या ठिकाणी आपल्या फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वांना, फार्मसी डी फार्म असू द्या, बी फार्म असू द्या, एम फार्म असू द्या, एम फार्म केल्यानंतर PhD करणारे विद्यार्थी जे आहेत या सर्वांना फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब आहे. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तुम्हाला तर औषध क्षेत्र आहे. फार्मसी म्हणजे तुमचं औषध निर्माणशास्त्र. या औषध निर्माणशास्त्रात तयार होणारा रजिस्टर्ड फार्मसिस्ट हा औषध तयार करण्यापासून किंवा औषधाचा शोध लागण्यापासून ते औषध विक्रीपर्यंत प्रत्येक ठिकाणी फार्मसिस्टची आवश्यकता असते. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की फार्मसीला जॉब भरपूर आहेत किंवा फार्मसीमध्ये स्कोप का आहे. तो म्हणजे औषध तयार करण्यापासून ते औषध विक्रीपर्यंत प्रत्येक ठिकाणी जो लागतो तो रजिस्टर फार्मसिस्ट लागतो. आणि रजिस्टर फार्मसिस्ट होण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन ही डी फार्मसी आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुमचं औषध शोध, त्यानंतर औषध तयार करणे, त्यानंतर औषधाची पॅकेजिंग, औषधाची विक्री, या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे? फार्मसिस्ट लागणार आहे. आणि त्यातला हा भाग म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग, नंतर पॅकेजिंग आणि मार्केटिंग या सर्व ठिकाणी तुम्हाला भरपूर जॉब्स आहेत. हा फार मोठी इंडस्ट्री आहे आणि ही भारतामध्ये आपली फार्मास्युटिकल इंडस्ट्री फार मोठी आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये पण फार इंडस्ट्री आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला हे जॉब्स आहेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या त्यांच्या स्कोर्सनुसार. डी फार्म करणाऱ्यांसाठी जागा वेगळ्या असतील, बी फार्मसाठी वेगळ्या असतील, एम फार्मसाठी वेगळ्या असतील. त्यांच्या याच्यानुसार तुम्हाला त्या जागा आहेत आणि त्या ठिकाणी हा फार मोठा स्कोप आहे विद्यार्थ्यांसाठी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. याच्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा जागा आहे. शिक्षण क्षेत्र म्हणजे कोणतं? जे फार्मसी कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही डी फार्म केलेलं असेल तर तुम्ही लॅब टेक्निशियन किंवा स्टोअर कीपर म्हणून जॉब करू शकता त्या ठिकाणी. हा लॅब टेक्निशियन, स्टोअर कीपर, डी फार्मसी हा मेडिकल काही कॉलेजेसवर सुद्धा लागतात. फार्मसिस्ट डिस्पेन्सर जे आहेत त्या फार्मसिस्ट डिस्पेन्सर म्हणून मेडिकल कॉलेजवर सुद्धा हे डी फार्म काही ठिकाणी लागत असतात. याच्या व्यतिरिक्त दुसरं जर तुम्ही बी फार्म किंवा एम फार्म PhD जर केलेले असेल तरी शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षक किंवा लेक्चरर, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, ज्या तुमच्या क्वालिफिकेशननुसार त्या ठिकाणी पदं आहेत. म्हणजे ज्या एखाद्याला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि फार्मसी त्यांनी केलेली असेल तरी त्याला त्या ठिकाणी स्कोप आहे. पुढे म्हणजे कम्युनिटी फार्मसी. कम्युनिटी फार्मसी ॲज अ कम्युनिटी फार्मसिस्ट म्हणून तुम्हाला जॉब आहे कम्युनिटी फार्मसिस्टमध्ये. या व्यतिरिक्त विद्यार्थी हा R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काम करू शकतो. पण त्याच्या हायर एज्युकेशनवर आणि अवलंबून आहे की तो रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये कशा प्रकारे काम करतो. हा सुद्धा स्कोप आहे तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करण्याचा.
आता येऊ आपण व्यवसायाकडे. आत्तापर्यंत आपण पाहिले नोकरीमध्ये किती स्कोप आहे, फार मोठा स्कोप आहे. औषध निर्माण शास्त्र, फार्मसी म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि हॉस्पिटल्स आणि कम्युनिटी फार्मसी या ठिकाणी भरपूर जॉब्स आहेत. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला औषधं तयार होणार आहेत किंवा विकले जाणार आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रजिस्टर फार्मसिस्टची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जॉब्स करू शकता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. औषधाचा ज्या ठिकाणी संबंध येईल त्या ठिकाणी रजिस्टर फार्मसिस्टची आवश्यकता आहे. म्हणजे औषध तयार करण्यापासून विक्रीपर्यंत त्या ठिकाणी असलेली जॉब्स आपण पाहिलेले आहेत. पण व्यवसायही तशाच प्रकारे आहे. तुम्ही व्यवसायसुद्धा औषधं ज्या तुम्ही फार्मसी केलेलं आहे, तुम्ही रजिस्टर फार्मसिस्ट आहात म्हणजे तुम्हाला व्यवसाय टाकू शकता. तर कोणकोणते व्यवसाय? तर रिटेल फार्मसी म्हणजे आपण त्याला मेडिकल स्टोअर म्हणतो. हे मेडिकल स्टोअर छोट्या गावापासून ते शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी मेडिकल स्टोअर आहे तुम्ही टाकू शकता किंवा त्या ठिकाणी आहेत आणि तो तुम्हाला स्कोप आहे की मेडिकल स्टोअर तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्ही टाकू शकता. आणि मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी तुमची क्वालिफिकेशन लागतं. तुम्ही रजिस्टर फार्मसिस्ट असाय म्हणजेच तुमची फार्मसी झालेली असावी. तर हे मेडिकल स्टोअर झालं. हे बी फार्म सर्वांसाठी आहे. त्यानंतर तुम्हाला जर मोठा व्यवसाय टाकायचा थोडासा मोठा तर तुम्ही त्या फार्मसी औषध सप्लायर्स किंवा होलसेलर्स तुम्ही टाकू शकता. फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर्स म्हणतो आपण किंवा त्याची एजन्सी तुम्ही घेऊ शकता आणि हा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही रजिस्टर फार्मासिस्ट असाल तर तुम्हाला हा एजन्सी होलसेलसुद्धा तुम्ही तुमच्या भागामध्ये टाकू शकता. तुमचा ड्रीम्स मोठे असतील, स्वप्न मोठे असेल, जिद्द मोठी असेल तर तुम्ही तुमचं एखादं फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचं असेल तर ते मॅन्युफॅक्चरिंग युनिटसुद्धा तुम्ही टाकू शकता. किंवा तुम्हाला पॅकेजिंगचं युनिट टाकायचं असेल हे सुद्धा युनिट तुम्ही टाकू शकता. तुमचा व्यवसाय तुम्हाला कोणत्या प्रकारचा, रिटेलमध्ये करायचा, होलसेलमध्ये करायचा का मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करायचा आहे, हे तिन्ही ठिकाणी तुम्हाला व्यवसाय करू शकतो. आणि चौथा म्हणजे मार्केटिंग. कारण हे मार्केटिंग म्हणजे औषधची मार्केटिंग करणे हे सुद्धा तुम्हाला तुमची कंपनी टाकू शकता मार्केटिंगची. हे सर्व तुम्हाला शिकवलं जाणार आहे कॉलेजेसला कशा पद्धतीने तुम्हाला हे मार्केटिंग्स किंवा रिटेल्स आहेत याचे विषय असतात फार्मसीला. तर या पद्धतीने ज्या पद्धतीने नोकरीमध्ये की प्रत्येक ठिकाणी औषध तयार करण्यापासून विक्रीपर्यंत रजिस्टर फार्मसिस्टची गरज आहे त्या ठिकाणी जॉब्स आपण अवेलेबल पाहिले, तसेच व्यवसायसुद्धा करताना तुम्हाला व्यवसाय जे आहेत मॅन्युफॅक्चरिंग युनिटपासून आपण उलटे घेतलेले वरून रिटेल स्टोअर वरती घेतलेले ॲक्च्युली खालून जे आहे मॅन्युफॅक्चरिंग सुरुवातीला होईल, त्याच्यानंतर होलसेलमध्ये येईल, त्यानंतर रिटेलमध्ये येईल आणि या सर्वांना कंट्रोल जे आहे मार्केटिंग जे आहे मार्केटिंग करण्याचं काम करेल. या प्रत्येक ठिकाणी जसं नोकरीचा स्कोप आहे तसा व्यवसायासुद्धा स्कोप आहे की तुम्ही स्वतःचा व्यवसाय टाकू शकता. मेडिकल स्टोअर, एजन्सी, मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा मार्केटिंग कंपनी म्हणजे हा एवढा मोठा स्कोप जो आहे या ठिकाणी दिलेला आहे. आता आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या, व्यवसाय पाहिले त्यानंतर नोकरीच पाहिल्या, बरोबर नाही. त्या दोन्हीमध्ये आणखीन काही फायदे येतं. एक फायदा म्हणजे तुमच्या आवडीच्या ठिकाणी काही लोकांना अशी इच्छा असते की मी ज्या ठिकाणी माझे आईवडील आहेत गावाकडं आहेत त्या ठिकाणीच माझं शिक्षण झालेलं आहे पण त्या ठिकाणीच मी राहिलो पाहिजे. काही लोकांना इच्छा नसतानाही बाहेरगावी नोकरी करा. तर हा फार्मसी कोर्स असा आहे की स्कोप इतका मोठा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरी. तर तो विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार त्याच्या भागामध्ये राहू शकतो. समजा त्याला त्याच्या गावाकडे राहायचं असेल तर त्या ठिकाणी व्यवसाय किंवा त्या ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकतो. त्याच्या भागामध्ये जर इंडस्ट्री असेल तर इंडस्ट्रीमध्ये करू शकतो. एखाद्या व्यक्तीला शहरामध्ये जाऊन त्याचं राहण्याची इच्छा असेल तर त्या व्यक्ती तशा प्रकारचा त्याचा जॉब निवडू शकतो. त्या ठिकाणी ते जे असलेले जॉब्स आहेत त्या म्हणजे हॉस्पिटल्समध्ये असलेले जॉब्स किंवा एज्युकेशन लाईनमध्ये असलेले जॉब्स किंवा इंडस्ट्रीमध्ये असलेले जॉब्स या ठिकाणी तो शहरामध्ये त्याच्या आवडीच्या ठिकाणी. हा एक महत्त्वाचा फायदा आहे की त्याला आवडीच्या ठिकाणी. दुसरे म्हणजे पेअर्स म्हणजे बरेच लोक जे आहेत लग्न झाल्यानंतर मुलगा एका ठिकाणी जॉब करत असतो आणि ती मुलगी एका ठिकाणी आणि ते दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करतात. फार्मसी क्षेत्र एक असं क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट ही फार मोठी की दोघांना आपल्या आवडीची ठिकाणं एका ठिकाणी काम करू शकतो. एखादा व्यक्ती जर एका ठिकाणी काम करत असेल तर दुसरा व्यक्ती त्याच ठिकाणी त्याचा कारण जॉब्स भरपूर आहेत किंवा व्यवसाय भरपूर असल्यामुळे त्या ठिकाणी तो त्याच्या पद्धतीने काय करू शकतो,
त्याची निवड करू शकतो आणि दोघं एका ठिकाणी राहू शकतात. म्हणजे हे एक फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे, तुम्हाला कोणी सांगणार नाही. परंतु दोघंही एका ठिकाणी, म्हणजे त्याला कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही की दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी किंवा दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिझनेस करतात, गरज नाही. कारण एकाचं जर स्टेबल एका ठिकाणी असेल तर दुसऱ्या ठिकाणी त्याच ठिकाणी, म्हणजे जो दुसरा पेअर ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी त्याचं आपलं व्यवसाय किंवा नोकरी निवडू शकतो. नोकरी भरपूर असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला अडचण येत नाही. हा फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे या क्षेत्रामधले. आणखीन एक पुढची गोष्ट म्हणजे फार्मसी नंतर कशा पद्धतीनं हायर एज्युकेशन, कारण हायर एज्युकेशनचा सुद्धा स्कोप आहे. काही विद्यार्थी जे आहेत त्यांना हायर एज्युकेशन घ्यायचं असतं, परंतु त्याने बी फार्मला त्याला ॲडमिशन नाही भेटलं. त्याला 12वीला CETला मार्क कमी पडले आणि त्याने डी फार्मसीला ॲडमिशन घेऊन अभ्यास करून परत डी फार्मसीला त्याने जर व्यवस्थित अभ्यास केला तर तो बी फार्मसी सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणजे डी फार्म नंतर बी फार्म करता येतं. बी फार्म नंतर तो एम फार्म करू शकतो, मास्टर डिग्री घेऊ शकतो. एम फार्म नंतर तो PhD करू शकतो. म्हणजे हायर एज्युकेशनला फार मोठा स्कोप आहे आणि त्या ठिकाणी तो विद्यार्थी शास्त्रज्ञ सायंटिस्टपर्यंत जाऊ शकतो. हा एक फार मोठा स्कोप आहे. तो R&Dमध्ये सुद्धा काम करू शकतो. तसंच पद्धतीने विद्यार्थ्यांनी डायरेक्ट बी फार्मला ॲडमिशन घेतलं, बी फार्म नंतर एम फार्म PhD, अशा पद्धतीने तो हायर एज्युकेशन जे आहे तो हायर एज्युकेशनचा घेऊ शकतो. लक्षात आलं असेल की हा फार्मसी कोर्स किती महत्त्वाचा आहे, याला स्कोप किती आहे आणि यामुळंच सर्वजण विद्यार्थी जे आहेत, भरपूर विद्यार्थी ही फार्मसीला ॲडमिशन घेतात. आणि सर्वांच्या आत्ता लक्षात आलं असेल की 12वीनंतर फार्मसीच का. त्यामुळे विद्यार्थ्यांनो फार्मसी जी आहे डी फार्म किंवा बी फार्मला, ज्यांना थोडक्यात आपला कोर्स पूर्ण करायचा आहे आणि व्यवसाय किंवा नोकरी करायची त्यांनी डी फार्म करावं. आणि ज्यांना हायर एज्युकेशन घ्यायचे त्यांनी डायरेक्ट 12वीनंतर बी फार्मला ॲडमिशन किंवा डी फार्म करून बी फार्म करावे आणि त्यानंतर एम फार्मचा स्कोप आहे. त्या व्यतिरिक्त फार्म डी हा एक नवीन कोर्स काही वर्षापूर्वी सुरू झालेला आहे. हा सुद्धा फार्मसीचाच एक कोर्स आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून माननीय श्री भीमरावजी धोंडे साहेबांनी त्यांच्या शिक्षण संस्थांची निर्मिती केली. त्यातच आनंद चॅरिटेबल संस्थेअंतर्गत त्यांनी फार्मसी कॉलेज आणले. यामध्ये 2006 साली आनंद चॅरिटेबल संस्थेअंतर्गत कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी, त्यानंतर 2016 साली आनंद चॅरिटेबल संस्थेअंतर्गत एक डी फार्मसी जे गंगाई फार्मसी कॉलेज कडा आणि दुसरे बी फार्मसी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी, असे कॉलेज त्यांनी 3 फार्मसी युनिट, म्हणजे 2 डी फार्मसी, एक आष्टीला आणि एक कड्याला डी फार्मसी आणि दुसरं आष्टी या ठिकाणी बी फार्मसी कॉलेज सुरू केले. माननीय श्री भीमरावजी धोंडे साहेबांचं विद्यार्थ्यांना नेहमीच सांगणं आहे की माझ्या संस्थेतील विद्यार्थी हा संशोधक बनला पाहिजेत, उच्च स्थानावर पोचला पाहिजे, उच्च पदावर कार्यरत राहिला पाहिजेत आणि त्यांनी व्यवसाय हा उच्च व्यवसाय किंवा चांगल्या प्रकारे व्यवसाय केला पाहिजे. अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्या संस्थेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलं पाहिजे. हे नेहमीच ते शिक्षकांना सांगत असतात आणि त्यासाठी धोंडे साहेब नेहमी प्रयत्नशील असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये असलेल्या कॉलेजच्या फार सुंदर बिल्डिंग्स बनवलेल्या आहेत. धोंडे साहेबांनी जे शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. शहरामध्ये जाऊन शिक्षणाचा खर्च भरपूर विद्यार्थ्यांना येतो. तीच सोय आपल्या ग्रामीण भागामध्ये देऊन विद्यार्थ्यांना खर्च कमी होईल आणि शहरी भागातले शिक्षण हे ग्रामीण भागात मिळावे ही साहेबांची अपेक्षा असल्यामुळे त्यांनी सर्व सुखसोयी आणि उपलब्ध त्यांच्या सर्व फार्मसी कॉलेजवर केलेले आहेत. तसेच सर्व शिक्षक त्यांना मार्गदर्शन केलेले, त्यांना सूचित केलेलं आहे की विद्यार्थ्यांना हे शहरी भागासारखं शिक्षण, उच्च शिक्षण दिले पाहिजे, त्यांना तशा प्रकारचे नॉलेज द्या आणि आपल्या संस्थेतील विद्यार्थी हा संशोधक बनला पाहिजेत, हे साहेबांचं नेहमी सांगणं असतं. चॅरिटेबल संस्थेच्या सर्व इमारती ज्या फार्मसी कॉलेजच्या आहेत, सुंदर बिल्डिंग ज्या आहेत, सर्व नॉर्म्सप्रमाणे, जे बोर्डाने दिले नॉर्म्सप्रमाणे सर्व बिल्डिंग, विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात शिक्षण घेताना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून सर्व सुखसोयीनुसार या बिल्डिंग्स इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेलं आहे आणि त्यामध्ये असलेल्या सोयीसुद्धा तुमच्या लायब्ररीज, लॅब्स जे आहेत ते त्या पद्धतीने उपलब्ध आहेत. आनंद चॅरिटेबलचे पहिले युनिट आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी हे 2006 साली सुरू झालेले कॉलेज आहे.
आष्टी या ठिकाणी आनंद शैक्षणिक संकुल हा आनंद चॅरिटेबल संस्थेचा शैक्षणिक परिसर आहे पूर्ण. या ठिकाणी हे डी फार्मसी कॉलेज आहे. तुम्ही या ठिकाणी लॉकडाऊन उघडल्यानंतर स्वतः जाऊन भेट देऊ शकता. याचा DTE कोड आहे 2205. दुसरं जे डी फार्मसी युनिट आहे ते म्हणजे आनंद चॅरिटेबल संस्था संचालित गंगाई फार्मसी कॉलेज कडा. आष्टी तालुक्यातील आष्टीपासून एक 15 किलोमीटर कडा शहर आहे आणि या कडा शहरामध्ये आनंद चॅरिटेबल संस्थेच्या त्या ठिकाणी असलेल्या धोंडे कॉलेज शेजारी आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय या शेजारी असलेले गंगाई फार्मसी कॉलेजची ही स्वतंत्र इमारत आपण पाहू शकता. आणि या गंगाई फार्मसी कॉलेज डी फार्मसी जे 2016ला सुरू झालेलं आहे त्याचा DTE कोड आहे 2557. तिसरं जे कॉलेज आहे हे बी फार्मसी कॉलेज आहे, डिग्री कॉलेज आहे. हे आष्टीच्या त्याच आनंद शैक्षणिक संकुल डी फार्मसीच्या कॉलेजच्या जवळ हे कॉलेज आहे. आनंद चॅरिटेबल संस्था कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी. याचा DTE कोड आहे 2560 आणि हेही कॉलेज आपण पाहू शकता. अशा पद्धतीने ह्या आनंद चॅरिटेबल कॉलेजचे 3 कॉलेजच्या इमारती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आनंद चॅरिटेबल संस्थेचे आपण वैशिष्ट्य पाहू की आनंद चॅरिटेबल संस्थेला फार्मसी कॉलेजचा 14 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याचमुळं आनंद चॅरिटेबल संस्था जी आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असते. वैशिष्ट्य म्हणजे या सुसज्ज इमारतीमध्ये असलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि त्यामध्ये असलेले जे इक्विपमेंट्स आहेत विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलसाठी लागणारे सर्व इक्विपमेंट्स यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच त्या ठिकाणी असलेली वेल फर्निश्ड ग्रंथालय लायब्ररी ज्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सेपरेट सोय आणि बुक्स सर्व या ठिकाणी अवेलेबल आहेत सर्व आनंद चॅरिटेबल संस्थेच्या फार्मसी कॉलेजमध्ये. या व्यतिरिक्त जी कॉम्प्युटर रूम आहे विद्यार्थ्यांना वेल फर्निश्ड कॉम्प्युटर रूम अवेलेबल केलेली विथ इंटरनेट सुविधा विथ स्टँडलोन लँग्वेज लॅबोरेटरी या सर्व सुविधासह ही कॉम्प्युटर रूम आहे. या व्यतिरिक्त जे लेक्चर्स हाय टेक्नॉलॉजी असलेले लेक्चर्स हॉल जे आहेत विथ प्रोजेक्टर्स आणि न्यू टेक्नॉलॉजी आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या सर्व या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने हे एक वैशिष्ट्य आहे या कॉलेजचं. आनंद चॅरिटेबल संस्थेच्या तिन्ही कॉलेजमध्ये क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स्ड स्टाफ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे नॉलेज मिळणार आहे चांगलं नॉलेज मिळतं आणि त्यामुळे या ठिकाणी असलेला रिझल्टही चांगला लागतो. आता GPATचा रिझल्ट आपल्या B.Pharmच्या कॉलेजचा लागलेला आहे तोही उत्तम रिझल्ट लागलेला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच काळजी घेत असते. त्यामध्ये क्विज कॉम्पिटिशन, पेशंट काउन्सिलिंग, वेगवेगळे प्रोजेक्ट कॉम्पिटिशन वर्षभरामध्ये भरपूर प्रोजेक्ट जे आहेत इंटरनल प्रोजेक्ट आणि बाहेरच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा विद्यार्थी भाग घेत असतात आणि त्या ठिकाणी भाग घेऊन विजेतेसुद्धा झालेले आहेत बऱ्याचशा प्रोजेक्ट्समध्ये. याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्री एक्सपर्ट लेक्चर्स आपल्या कॉलेजमध्ये वेगवेगळे होत असतात. बाहेरच्या इंडस्ट्रीमधले एक्सपर्ट्स आहेत त्या कॉलेजमध्ये येतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांची होण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स वेळोवेळी होत असतात. त्यावेळी विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं गाईडलाईन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी जे गाईडलाईन्स आहेत ते आहेत. या व्यतिरिक्त त्यानंतर स्टेट लेवल प्रोग्राम पार्टिसिपेशन वेगवेगळे प्रोग्राम्स होत असतात स्टेट लेवलला. त्यामध्ये आमचे विद्यार्थी भाग घेतात. त्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन पेपर प्रेझेंटेशनमध्ये भाग घेतलेले आहे. त्या ठिकाणी बऱ्याच वेळा विजेतेही झालेले आहेत. त्यानंतर स्वतःही कंडक्ट केलेले आहे स्टेट लेवल प्रोग्राम जे आहे पोस्टर प्रेझेंटेशन. पेपर आत्ताच झालेला पेपर फार प्रसिद्ध झाला ज्यामध्ये अदर स्टेटमधून सुद्धा विद्यार्थ्यांनी आमच्या कॉलेजमध्ये पेपर प्रेझेंटेशनमध्ये भाग घेतला होता. या व्यतिरिक्त स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी इंटरनल आणि बाहेर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालतात. कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये जे गॅदरिंग्स किंवा वेगवेगळे डेज ह्याचं सेलिब्रेशन होत असतं. या व्यतिरिक्त इंडक्शन प्रोग्राम विद्यार्थ्याच्या अंतर्गत सर्वांगीण विकासासाठी किंवा विद्यार्थ्यांना ट्रेनिंग्स म्हणून इंडक्शन प्रोग्राम्स आणि इनोव्हेशन प्रोग्राम विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नवीन कलाकृतींना वाव देण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटी बाहेर करण्यासाठी हा इनोव्हेशन प्रोग्राम्स असतो. वेगवेगळे सेमिनार्स वेळोवेळी कॉलेजमध्ये होत असतात. व्हायवा जे आहेत विद्यार्थ्यांच्या कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा बोलकं करण्यासाठी व्हायवा आणि स्टडी सर्कल हे एक आगळा वेगळा प्रोग्राम जो आहे संस्थेमधल्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या वेळेत वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो. या व्यतिरिक्त एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम जो आहे विद्यार्थ्यांना बिझनेस गाईडलाईन करण्यासाठी वेगवेगळे एंटरप्रेन्योर्स जे आहेत ते बोलवले जातात. त्यांचे लेक्चर्स होतात.
या व्यतिरिक्त जे विद्यार्थी सुटून गेलेले ॲल्युमिनी आहे त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी तेही विद्यार्थ्यांना येऊन लेक्चर देतात, मार्गदर्शन करतात, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात. पॅरेंट्स मीटिंग्स हे होत असते. प्रत्येक वर्षी पॅरेंट मीटिंग घेतली जाते आणि त्यांच्याबरोबर शेअर केले जातात काही गोष्टी ज्या आहेत कॉलेजच्या, तर ते पॅरेंट्स मीटिंग्स जे आहे. नंतर एज्युकेशनली वीक स्टुडंट जे आहेत त्यांच्यासाठी विशेष गाईडलाईन प्रोग्राम प्राचार्य जे आहेत ते शिक्षकांना मार्गदर्शन करतात आणि वीक स्टुडंट आहेत, एज्युकेशनली वीक स्टुडंट यांच्याकडून कशाप्रकारे अभ्यास करून घ्यावं का चांगल्या प्रकारे अभ्यास करून हा प्रोग्राम आहे. त्यामुळे जे एज्युकेशनली वीक स्टुडंट आहेत तेही या शर्यतीत उतरतात. आत्ताच ऑनलाईन लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अचानक कॉलेज बंद झाले, पण आमच्या संस्थेमधल्या कॉलेजनी कुठलंही एज्युकेशनल सिस्टम बंद पडू नये, ऑनलाईन स्टडी प्रोग्राम चालू ठेवला. यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे लेक्चरच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं आणि वेगवेगळ्या टेस्ट चालू ठेवला. हा ऑनलाईन स्टडी प्रोग्रामही चांगल्या प्रकारे सक्सेसफुल झालेला आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काही केस स्टडी दिले जातात. या केस स्टडीमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, क्रिएटिव्हिटी, आयडिया बाहेर पडतात. वेळोवेळी प्रोग्राम्समध्ये मॅनेजमेंटचे लोक किंवा संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे डायरेक्टर आणि संस्थेचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात. या व्यतिरिक्त इंडस्ट्रीच्या संबंधात कोर्स असल्यामुळे इंडस्ट्रियल व्हिजिट जाते आपले. या व्यतिरिक्त हॉस्पिटल व्हिजिट जाते. त्यासाठी आपल्या संस्थेच्या किंवा कॉलेजचे जे कनेक्शन, इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी केलेली आहे, माऊस केलेला आहे आणि ते कोणकोणत्या कंपनीशी केलेले ते वेबसाईटमध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या कॉलेजमध्ये सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष ध्यान दिलं जातं. त्यामुळे या संस्थेमधून सुटलेला विद्यार्थी फक्त फार्मसिस्ट बाहेर पडत नाही, तर क्वालिटी फार्मसिस्ट म्हणून बाहेर पडतो. आपल्याला आनंद चॅरिटेबल संस्थेच्या 3 युनिटला जर ऑनलाईन भेट द्यायची असेल तर खाली दिलेली वेबसाईट जी आहे, सुरुवातीला जे 3 युनिटचे नावं दिलेले आहेत, कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी, गंगाई फार्मसी कॉलेज कडा, हे दोन्ही D.Pharm कॉलेज आहेत. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी हे B.Pharm कॉलेज आहे. खाली कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी, DT कोड 2205, acscopa.com, www.acscopa.com या वेबसाईटवर जाऊन आपण भेट देऊ शकता आणि खाली दिलेल्या नंबरवर आपण काही माहितीसाठी फोन करू शकता. याच्यानंतर कडा येथे असलेलं दुसरं D.Pharmacy कॉलेज आनंद चॅरिटेबल संस्थेचं, गंगाई फार्मसी कॉलेज कडा हे D.Pharm कॉलेज आहे. DT कोड 2557 आहे आणि याची वेबसाईट आहे www.gpckada.org. खाली दिलेल्या नंबरवर या कॉलेजच्या माहितीसाठी फोन करू शकता आपण. आणि तिसरं जे B.Pharmacy कॉलेज आहे, ACS कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी हे B.Pharm कॉलेज आहे. DT कोड आहे 2560. वेबसाईट आहे copsrasti.com, www.copsrasti.com. खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही माहितीसाठी संपर्क करू शकता. अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की 12वी नंतर फार्मसीच का, सर्वांना फार्मसीचे फायदे लक्षात आले असतील. त्यामुळे फार्मसीला फार स्कोप आहे. नोकरी आणि बिझनेस दोन्ही ठिकाणी, दोन्हीपैकी एका ठिकाणी आपण काम करू शकता. त्यामुळे हा स्कोप आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्ही काम नोकरीमध्ये ऑप्शन्स आहेत, बिझनेसमध्ये ऑप्शन्स आहेत. त्यामुळे 12वी नंतर फार्मसी निवडायला तुम्हाला काही हरकत नाही. हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब अवश्य करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.